तास दिवसभर पिंडदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे या कार्यक्रमात 200हून अधिक महिलांनी सहभाग घेतला असून आता महिला देखील पिंडदानासारख्या धार्मिक विधी करू शकतात, असं वक्तव्य अंतरयोग फाउंडेशनचे अध्यक्ष आचार्य उपेंद्र जोशी यांनी केले। सर्व पितृ अमावस्येनिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या पितृ पंधरवड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे पितृ पंधरवडा ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी चंद्रग्रहण सुरू झालं आणि आज सर्व पितृ अमावस्या हा सप्ताहीचा दिवस असून खरं तर तो सूर्यग्रहणाने समाप्त होतो। या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। सर्व पितृ अमावस्ये संदर्भात अंतरयोग फाउंडेशन तर्फे एक पिंडदानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये 200च्या वर महिला ज्या आहेत त्या देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या फाउंडेशन तर्फे हे आयोजन करण्यात आले या फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत उपेंद्र आचार्यजी यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला? आपला अंतरयोगचा महालय जो अमावस्या कार्यक्रम आहे हा भव्य महालय श्राद्ध व पितृऋणमुक्ती साधना असं नाव आहे। त्याच्या आधी 2-4 शब्द समजायला लागतील की महालय म्हणजे महा म्हणजे मोठा, आलय म्हणजे घर। हे भव्य कुठलं तरी घर असतं आपल्या पितरांसाठी। कुठलं घर तर आपण श्राद्ध करतो। श्राद्ध म्हणजे श्रद्धेने आपल्या पितरांना आपण आवाहन करतो, त्यांची आठवण करतो आणि करतो काय तर पिंडदान। पिंड म्हणजे आपलं स्वतःचं मन, आपलं मन त्यांना आपण तेवढ्यापुरतं अर्पण करतो। त्यावेळेला आपण शुद्ध पवित्र साधना, ध्यान, ज्ञान घ्यायचं असतं जे पितरांना पोचतं आणि त्याच्याने त्यांना मुक्ती मिळत असते। हे आपलं कार्यक्रम। त्याच्यामध्ये आपला हे 1 दिवसाचा कार्यक्रम फक्त नाही, हे गेले 15 दिवसापासून आमच्याकडे शिबिर चालतं। पूर्ण भारतभराचे काही तर विदेशातले लोक सुद्धा येऊन इकडे साधना करायला बसलेले आहेत। आणि दुसरं सांगायचं झालं की आपल्याकडे कोणी माणूस जानेवारीमध्ये जर का गेला, कोणी आपले नातेवाईक जानेवारीत कोणी गेला, कोणी फेब्रुवारीत, कोणी डिसेंबरमध्ये, कोणी कुठं, तर माणसांनी काय सतत ते श्राद्ध करतच राहायचं का? हे करत राहिल्याने गीतेत सांगितलेलं आहे की तो पितरांची पूजा करता करता स्वतःच पितर बनतो। भूतप्रेती साधना करणारा भूतप्रेतच बनतो आणि देवताची साधना करणारा देवता बनतो। भगवद्गीता 9वा अध्याय 25वा श्लोक। तर त्यामुळे आपल्याला फक्त 3 वर्ष श्राद्ध त्या तारखेला करायला सांगितलं असतं आणि मग आपल्याला ऋषीमुनींनी सांगितलं पितृपक्षात तुम्ही सगळं एकत्र करा, अशी त्याच्यातली भावना आहे ती। त्या पद्धतीने आपण भव्य आयोजन इकडे केलेलं आहे। नक्कीच, तर आपण बघतोय की आपल्याबरोबर उपेंद्रजी आचार्य आपल्याशी बोललेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।